हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय डेली ब्लॉग्स. तर आहे ना, आजची सकाळ ही बघा किती फ्रेश अशी आहे. आशा करते की तुम्ही चांगले असाल, आनंदी असाल आणि हॅप्पी असाल माझ्या सगळ्या फ्रेंड्स. तर सकाळी मी वरती आली थोडीशी गार हवा घेण्यासाठी, कारण सकाळचं वातावरण हे खूपच सुंदर होतं. आणि त्यानंतर मी कपड्यांच्या घड्या वगैरे घातली, कारण जॉबची तयारी करायची होती आणि अंघोळ वगैरे करून मी नंतर देवपूजेलाही लागणार होती. त्याच्यामुळे घड्या घातल्या आणि अंघोळीला गेली आणि अंघोळ केल्यानंतर दिवाबत्ती करून घेतली मी. छान देवाजवळ अगरबत्ती आणि दिवा लावलेला. पहाटेचे वातावरण अतिशय प्रसन्न होतं आज. आणि त्यानंतर मी स्वयंपाक वगैरे करून जॉबला जाण्याच्या तयारीत होते आणि कपडे वगैरे चेंज केले आणि मग मी निघाली जॉबला जाण्याच्या वेळेस मला रस्त्यामध्ये महादेवाचं मंदिर लागलं. आणि एक विशेष म्हणजे ना, सकाळी सकाळी सगळ्या बायका जाग्या होऊन आपापली कामं करत होत्या. खरंच ही स्त्रीशक्ती खूप महत्त्वाची या आजकालच्या याच्यामध्ये. आणि बऱ्याच बायका या जॉबला जात असतात सकाळी सकाळी पहाटे घाईने, आणि मलाही पोचायचं होतं. अशा प्रकारे मी माझी जॉबची सगळी कामावरून घरी आली आणि कृष्णा गेला त्यानंतर दूध आणायसाठी, कारण त्याला आज खायची होती दूधपोळी. आणि दुकान हे अतिशय वॉकिंग डिस्टन्सवर असल्यामुळे मी देखील निश्चिंत होऊन आणि त्याची आजी त्याला बघतच होती. आणि त्याच्यानंतर त्याने खाल्ली दूधपोळी, कारण त्याला आज दूधपोळीच खायची होती असा त्याचा हट्टच होता, कारण टिफिन तर त्याने फिनिश करून आलेला नव्हता. त्याच्यामुळे मला त्याला दूधपोळीच खाऊ घालावी लागली. अशा प्रकारे त्याने ना पूर्ण दूधपोळी खाल्ली. यातच मी समाधान मानलं. म्हटलं चला, टिफिन नाही तर खरं आज त्याने दूधपोळी तरी फिनिश केली. दूधपोळी ही तर त्याला रोजच आवडते. त्यानंतर मी घरातली ना पुढची कामं केली, भांडी वगैरे आवरून घेतलेली. आणि नणंदबाई आलेल्या होत्या, त्याच्यामुळे त्यांनी राईस केलेला आणि तो राईस उरलेला असल्यामुळे म्हटलं आता तो खाऊया. आणि सकाळी केलेली तुरीची डाळ, त्यासाठी मी गॅस पेटवला आणि राईसला छान असा गरम करून घेतला, कारण तो रात्रीचा होता आणि मला असं शिळान्न फेकण्यास आवडत नाही. एक्स्ट्राचं करू नये आणि केलं तर ते फेकू नये, त्याच्यामुळे मी तो छान असा गरम करून तो देखील जेवणामध्ये घेतला. आणि सकाळी केलेली उडदाची डाळ पोळी असं मी दुपारचं जेवण केलं फ्रेंड्स. आणि थोडी का बाजूला आणि मी इथे गरम होते तोपर्यंत ना भांडी वगैरे घासून घेतलेली. हे बघा असा एकदम छान फ्रेंड्स त्यांनी ना राईस केलेला होता. मग मी तो गरम केलेला आणि तोच नाश्त्यामध्ये आत्ता खाऊन घेतलेला, कारण टिफिन नेलेला होता त्याच्यामुळे जास्त काही भूक नव्हती. आणि मग मी अशा प्रकारे जेवण केल्यानंतर मला झाडू वगैरे मारून कपडे देखील सुकायला टाकायची होती. आता मी ना डस्टिंग करून घेतली सगळी. आणि मग नंतर आहे ना घरात पसारा झाल्यामुळे आवरून घेतला. आणि ते झाल्यानंतर मशीनमधून कपडे काढून कृष्णाच्या होमवर्कची देखील वस्तू सोबत घेतल्या, कारण रात्री तो अभ्यास करायचा कंटाळा करतो, त्याच्यामुळे दुपारी त्याच्याकडून थोडाफार होमवर्क करून घेतला की रात्री त्याच्यावर खूप लोड येत नाही. आणि नंतर कालचे कपडे धुवायला उशीर झाल्यामुळे